नमस्कार. आपण आज परभणी जिल्ह्यामधील पेठशिवणी गावी आलो आहोत. सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीची रणधुमाळी चालू आहे. आपण पेठशिवणी सर्कल मधील पेठशिवणी गावात आहोत. आपण इथले नागरिकांशी संवाद साधणार आहोत. यांच्या जनतेत जे जिल्हा परिषद सदस्य कोण आहे, यांच्या मनातलं कोण आहे. आपलं नाव काय? बाळू बर्डे. आपला जिल्हा परिषद कोण येईल? आता सध्या भाजप आहे, वंचित आहे, अपक्ष आहे, सगळे आहे. पण आमच्या गावासाठी, आमच्या गावाची 5 कोटीची योजना फेल झाली आहे. आमच्या गावाला पाणी नाही आणि हे लोक पैशाचा धुमाकूळ करून सगळी माय वासून टाकली आहे ना काय. आणि पैसे वाटून हे जे करालेत हे एकदम चुकीचं आहे. आमचं एकच मत आहे वंचित बहुजन आघाडीला. वंचित बहुजन आघाडीला आपलं मत आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार कोण आहेत? उमेदवार दत्ता डोके आहेत आमच्या इथून. बरोबर. त्यांचं विजन काय आहे निवडून आल्यानंतर? त्यांचं पुरेपूर नियोजन आहे आणि एक सर्वसामान्य माणूस म्हणून आम्ही त्याला जनतेतून निवडून देणार आहेत. आमचं हे मत आहे वैयक्तिक. आता बाकी गावाचं काय असेल हे आम्ही सांगू शकत नाहीत, पण आम्हाला भ्रष्टाचार झाल्यामुळे या गावात कोणालाच निवडून द्यायचं नाही. पैसेवाल्याचं आम्हाला काही घेणं देणं नाही ना आम्ही कोण्या पैसेवाल्याला विकणारं गाव नाही. असं आजपर्यंत म्हणणं आहे लोकांचं की पेठशिवणी ही विकल्या जाती. पैसा असेल तर पेठशिवणी देऊन निवडणूक करा, तिथं निवडून येतात पैसे असतात तर. सध्या लोकांचं म्हणणं आहे पेठशिवणीचे लोक फक्त पेठशिवणी हे सर्कल पैशावर विकतंय असं या अख्ख्या गावाचं म्हणणं आहे. ह्या पूर्ण 3 जिल्ह्याचं म्हणणं आहे की जर पैसे असतात तर पेठशिवणीच जा. आता याच्यानंतर होणार नाही. युवा पिढी झालं हे पूर्ण नागरिक आहे, याचं मत बदललेलं आहे. आज ह्याच्या पुढे तुम्हाला रिझल्टला कळेल का आहे ते. बोला. तुमचं मत, तुमचं नाव काय? राष्ट्रवादी. तुमचं कोणाचं मत आहे? काय दत्ता डोके. डोकेच आहेत. वंचित एकीकडे आहे. आता एकीकडे बलाढ्य उमेदवार म्हणून मिरकुटे सर आहेत, एकीकडे शिवणकर म्हणून आहे जे लोकलचे उमेदवार आहेत तुमचे. एकीकडे वंचित आहे. सध्या वातावरण कसं आहे? वातावरण आता वंचित दोन्ही उमेदवार बाहेरलेच आहेत. हे डोके सर जागेवरले. आता शिवणकर पण सर्कल मधले आहेत म्हणतात तुमच्या. नाही. बोला. तुमचं नाव काय? रंगराव वाडीवाडी. आता एकीकडं रणधुमाळी चालू झालेली आहे. पेठशिवणी सर्कल खूप मोठा आहे. आपण आता तुम्ही पेठशिवणीचे नागरिक आहात. हो. तुम्हाला आता कोण चांगलं वाटतंय? गरीब जनतेसाठी सर्वसामान्य नेता पेठशिवणीचा. सर्व लोकांना सूचित करण्यात येते की पेठशिवणी व पेठशिवणीच्या परिसरातील सर्व लोकांना सोडून देणे आणि गोरगरीब जनतेच्या नेत्याला धरणे. हे पैशासाठी बळी न जाणाऱ्या निळकंठ दत्ता डोके या माणसाला पेठशिवणी आणि पेठशिवणीच्या परिसरातील लोकांनी, जनतेने एक मताने निवडून द्यावे. मत हे आपल्या हक्कानं विकल्या जाऊ नये ह्या हिशोबानं पेठशिवणी आणि पेठशिवणीच्या परिसरातील जनतेने, सर्वसामान्य माणसाने गोरगरीब जनतेचा विचार करून, विकासाचा विचार करून पेठशिवणी आणि पेठशिवणीच्या परिसराच्या लोकांनी बहुमताने, विजयाने, हक्काने आणि स्वमताने निवडून द्यावे. हे माणूस सर्व जनतेच्या हिताचा आहे हे माझं म्हणणं आहे. डोके सरांचं आता सध्याला विजन पुढे चालून काय आहे? त्यांनी काम केलेले. गावाची पाणी पुरवठा सर्व गावचा स्थायिक माणूस असल्यामुळे पेठशिवणी परिसरातल्या लोकांना आणि पेठशिवणीच्या जनतेने स्थायिक माणसाला निवडून द्यावे ही नम्र विनंती. बबन रोडस. काय म्हणणं आहे तुम्हाला? जनतेतल्या मनातलं कोण आहे आता तुमच्या? संतोष मुरकुटे, बीजेपी. मिरकुटे सरांचा सध्याला विजन काय आहे? मिरकुटे सर म्हणतात, कोणी म्हणतात वंचित, कोणी मिरकुटे सर म्हणतात. मिरकुटे सरांचं काय विजन आहे? काय सध्याला काय कामे आहेत? आमच्या गावाला वचन दिले बुवा आम्ही पाणी पाहिजे. एका वर्षात पाणी पाहिजे. कुठं पाणी पाहिजे? पाणी कुठं पाहिजे? आणि आता पाणी कुठे पाहिजे? पाणी पाहिजे कुठे? पाणी पाहिजे कुठे? तुमचं नाव काय? माझं नाव संभाजी खंडोराव वाडेवाले. आता तुमच्या मनातला कोण आहे? तुम्ही कोणाला सध्याला कोण यावं असं अपेक्षा आहे जिल्हा परिषद सदस्य म्हणून? मला आता असं वाटतंय मी मत माझं सिद्ध करण्यापेक्षा
ऐकून घ्या, मी माझं मत मी जे सिद्ध करून दे तुम्हाला सांगण्यापेक्षा जनतेचा जे समाज आज का कोणी म्हणते मला पाणी नाही, कोणी म्हणते मला रस्ता नाही, कोणी म्हणते मला काही नाही, हे कोण काही दिलेलं नाही. आणि तसं आता सांगायचं म्हणणं म्हणजे गाव पातळीवर आज आमच्या गावामध्ये 5,500 ते 5,000 मतदार आहेत. एवढ्या मतदाराच्या मनामध्ये जर आलं तर गरीब माणसाला न्याय मिळेल ही एवढीच माझी इच्छा आहे.